मागील 7 तासांपासून लालबागच्या राजाच्या विसर्जनाचे आहे ते अद्याप थांबलेलं आहे। भरती आल्यामुळे या ठिकाणी थोडीशी अडचण आली होती, त्यामुळे सध्या लालबागच्या राजाचं विसर्जन आहे ते विलंब झालेला आहे। सध्या आपण मूर्ती दाखवू शकत नाही, मात्र कधीपर्यंत विसर्जन होईल याबाबतची अधिकृत माहिती मानद सचिव सुधीर साळवी आहे ते देणार आहेत। मात्र या ठिकाणी आपण बघितलं तर मोठ्या संख्येने मुंबईकर आहेत, गणेश भक्त आहेत ते देखील या ठिकाणी आहेत। आपल्यासोबत काही स्कूबा ड्रायव्हर्स आहेत जे या ठिकाणी विसर्जनासाठी मदत करणार होते। नेमकं काय टेक्निकल कारण आहेत ते आपल्यासोबत बोलणार आहेत। सर, काय नेमकं टेक्निकल कारण आहे ज्यामुळे विसर्जन थांबलं? त्याचं कारण आहे फक्त मध्ये थोडंसं टायमामध्ये फरक झाला। मध्ये ओटी आणि भरतीमध्ये थोडं फरक असतो। पाणीचं लेबल वाढलं तर मूर्ती आणि तराफ्याचं लेबल मॅच होत नव्हतं, म्हणून मध्ये आपल्याला मूर्तीला वरती घेता आलं नाही। तरी आता साधारण किती वेळ लागेल मग यासाठी? आता ओटी चालू झाली आहे, म्हणजे आता दुपारची जी ओटी आहे ती चालू झाली आहे आणि 3पर्यंत आय थिंक 2:30 ते 3पर्यंत ते पाणी खाली उतरेल पूर्ण म्हणजे। तरी मग साधारण विसर्जनासाठी मग किती वेळ लागेल, किती वाजता? म्हणून मग डायरेक्ट मूर्तीला वरती घेतल्यावर तुरंत आम्ही आत जाऊ, कारण की ह्याला जे तराफा आहे त्याला 60चे 2 इंजिन आहे। पहिल्याच्या तराफ्याला इंजिन नव्हते आणि त्याला आम्ही मध्ये हे कोळी लोक ओढून न्यायचे, पण ह्याला स्पेशली जे आधुनिक म्हणतात ना इंजिन लावले आहे मर्क्युरीचं 60चं, आणि ते डायरेक्ट तराफ्याला ते स्वतः चालून घेऊन जाऊ शकतात, पण तो टाईम कमी लागणार। पहिला जो टाईम लागणार त्याच्यावर आताचा टाईम येस। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।